नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्र या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, ईश्वरीने अर्णवला प्रपोज केले आणि अर्णवने आय लव्ह यू टू असे उत्तर सुद्धा दिलेले आहे. मित्रांनो, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला हे ऐकून खूप आनंद होणार आहे. खरंच ही दोन्ही कपल सुद्धा एवढे क्यूट, दोन्ही कपल नाही सॉरी एकच कपल आहे, दोघे जण इतके क्यूट आहे ना. खरंच त्यांना पाहून ना खरंच चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते. कारण काही दिवसांपूर्वी एवढे भांडणारे, एवढे म्हणजे काय बोलतात ना, एकमेकांचे कट्टर दुश्मन असणारे चक्क आज इतक्या जवळ आलेले आहेत. एकमेकांचे एवढे जवळचे मित्र बनलेले आहेत. मित्र नाही काय, प्रेमातच पडलेले आहेत. प्रेम वेडे झालेले आहेत. बापरे, ईश्वरीला ना सुचतच नाहीये की ती काय करावं, कसं करावं आणि अर्णव सरांना कसं सांगावं. ती ना पुरती पागल झालेली आहे. बापरे, अर्णव सरांचा शर्ट घेऊन नाचत काय आहे ती, म्हणजे तिला सुचतच नाहीये की काय करू मी आता, कसं करू, तिला समजतच नाही. आणि ती पूर्ण प्रेमात वेडी झालेली आहे. अर्णव सरांचा शर्ट घेऊन डान्स करत आहे. कारण आता अर्णव सर तर डायरेक्ट तिच्यासोबत डान्स करू शकत नाही, पण ती वेडी अर्णव सरांचा शर्ट घेऊन डान्स करत आहे. बाप रे, खतरनाक. ईश्वरी, मानलं तुला, म्हणजे ना ईश्वरी सारखं खरंच कोणी असू शकत नाही. आणि ती लाजताना तर एवढी क्यूट दिसते ना की तिला पाहून समोरचं सुद्धा लाजवेल, इतकं छान म्हणजे खरंच. आणि आता ईश्वरीने चक्क अर्णव सरांना आय लव्ह यू असं म्हटलेलं आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि अर्णवने एका क्षणाचा विचारही न करता आय लव्ह यू टू असं म्हणलेलं आहे. आणि बिचारी ईश्वरी अगदी मोहरून लाजून आता थोडी झालेली आहे. खरंच ईश्वरी आणि अर्णवचं नातं खरंच खूप ना का कॉम्प्लिकेटेड होतं, परंतु आता ते एवढं साधं सरळ आणि सोपं झालेलं आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही. पण हे सगळं जे काय झालंय ते सगळं स्वप्नात झालेलं आहे ईश्वरीच्या. कारण एवढ्या लवकर अर्णव तिला आय लव्ह यू टू म्हणेल ना, नक्की म्हणेल, पण थोडा वेळ लागेल. कारण अजून अर्णवला पक्का झालेलं नाहीये की ईश्वरीचं त्याच्यावर प्रेम आहे. पण ईश्वरीला मात्र नक्कीच समजलेलं आहे की तिचं त्याच्यावर खूप प्रेम झालेलं आहे. आणि आता हे सगळं होत असताना इकडे अर्णवला समजलेलं आहे की मी सिंदूरचा 2 दिवसांनी वाढदिवस आहे आणि तो आता इतकी जल्लद तयारी करणार आहे. इथे ईश्वरी सुद्धा मनात विचार करत आहे की मी माझ्या वाढदिवसाला अर्णव सरांना माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकणार आहे. तर इकडे अर्णव मी सिंदूरसाठी जगातला बेस्ट ड्रेस डिझाईन करणार आहे. कारण सात्विक फॅशन स्वतःच काय बोलतात ना, फॅशन हे आहे म्हटल्यावर त्याच्यामुळे आता अर्णव तिच्यासाठी ड्रेस तयार करणार आहे. परंतु त्या दोघांच्या जीवनाचा सत्यानाश कसा होईल, त्यांची पार्टी बरबाद कशी होईल याचा विचार मात्र लावण्या, राकेश आणि वल्लरी हे तिघे मिळून करत आहे. कारण मित्रांनो, जिथे चांगलं तिथं वाईट तर असणारच ना. कारण रुपयाच्या म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात, एक चांगली एक वाईट. जर अर्णव आणि ईश्वरी काहीतरी चांगलं करतात तर त्यांचा प्लॅन बिघडवण्याचा प्रयत्न हे कटू करणारच ना. तर आता त्यांचाही तोच प्लॅन चाललेला आहे की यांची पार्टी कशी बिघडवता येईल आणि ईश्वरी अर्णवच्या आयुष्यातून कशी निघून जाईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता ईश्वरी तर तिच्या भावना अर्णवसमोर व्यक्त करणार का, आणि अर्णव काय व्यक्त करणार, आणि अर्णव तिचा ड्रेस नेमका असा कसा डिझाईन करणार, काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.